सुद्धा मी अपघातातच गमावला आणि त्यावेळी देखील दुःख काय असतं हे मी पाहिलंय। साहेबांवर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांची काय अवस्था झाली तेही पाहिले, कारण तेही अचानक निघून गेले। त्यामुळे दादांवर अतोनात प्रेम करणाऱ्या लोकांची वेदना आपण जाणतो। आजही सभागृहातल्या अनेकांच्या डोळ्यात अश्रू आहेत, दुःख आहे। हे दुःख पचवणं दादा आपल्यात नाहीत हे मान्य करणं अवघड नाही तर अशक्य आहे। आपल्या राज्यानं एक अत्यंत कर्तृत्ववान नेता गमावलाय, शब्द आणि वेळेला किंमत देणारा नेता गमावलाय, एक खंबीर निर्भीड लोकनेता गमावलाय, राजकारणातला दादा माणूस गमावलाय, धडाडीचा आणि दूरदृष्टी असलेला विकास पुरुष गमावलाय। मी आणि देवेंद्रजींनी एक दिलदार मित्र गमावलाय। या सभागृहाने एक शिस्तप्रिय आणि आदर्श मंत्री गमावलाय। जनतेच्या प्रश्नाप्रती तळमळ असलेला लोकप्रतिनिधी गमावलाय। दादा माझ्यापेक्षा वयाने मोठे होते, अनुभवानेही मोठे होते। मी माझा मोठा भाऊ गमावलाय असं सातत्याने ते गेल्यापासून वाटतंय। दादा फणसासारखे होते, बाहेरून कडक आणि आतून मऊ। सभापती महोदय, दादांच्या बोलण्यात ग्रामीण बाज होता, आवाज राकट पण गोड होता। एकनाथराव ही दादांच्या स्टाईलची हाक माझ्या कानात आजही घुमते आहे। सभागृह असो, पत्रकार परिषद असो, कार्यक्रम असो, कॅबिनेट असो, अधिवेशन असो, प्रत्येक वेळी दादांची आठवण आपल्या प्रत्येकाला येत राहणार। बजेट अधिवेशन म्हणजे दादांचंच अधिवेशन। सचिव, अधिकारी, आमदारांच्या फायलींमध्ये बिझी असलेले दादा आपल्या सगळ्यांना आठवत आहेत आणि त्यावेळी त्यांची जी काय तगमग असायची ती आपण पाहिलेली आहे। आणि इथं खरं म्हणजे खालच्या सभागृहात जयंतरावांनी 10 वेळा, सुशीलकुमार शिंदेनी 9 वेळा अर्थसंकल्प सादर केला। दादांनी या दोघांचा रेकॉर्ड मोडून 11 वेळा अर्थसंकल्प सादर केला। दादा खऱ्या अर्थाने विक्रमवीर ठरत होते, परंतु ते नियतीला मंजूर नव्हतं आणि नियती अत्यंत क्रूर आहे। तिच्या समोर आपण सगळे हतबल असतो। हे कटू सत्य पुन्हा आपल्याला पचवावं लागतंय। मी मुख्यमंत्री झाल्यानंतर माझा आणि दादांचा जवळून संबंध आला, कारण ते कॅबिनेटमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते। पूर्वीच्या महाआघाडी सरकारमध्ये काम करताना आम्ही दोघं एकत्र काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर काही प्रस्ताव थांबले, त्याला सुधारित मान्यता देखील दिल्या, कामांचा निधी वाढवला। असे प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आल्यानंतर दादा अधिकाऱ्यांना सांगायचे, आता निधीची तरतूद करतोय पण प्रकल्प वेळेत पूर्ण झाला पाहिजे। हे आवर्जून सांगणारे दादा मी पाहिलेत। अजितदादा प्रचंड अभ्यास